तर लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? निवडणूक आयोगानं अशी विचारणा केली आहे। मुख्य सचिवांना आज सकाळी 11 वाजेपर्यंत या संदर्भातले खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले। काँग्रेसनं या संदर्भात हरकत घेतलेली होती। लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या नंतर त्यांचा हप्ता जमा करावा अशी मागणी काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे केलेली होती आणि आता निवडणूक आयोगानं या संदर्भात सरकारला विचारणा केलेली आहे। डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता 14 तारखेला दिला जाण्याची शक्यता आहे। मात्र मतदानापूर्वी हप्ता देणं हा आचारसंहितेचा भंग आहे असं काँग्रेसनं म्हटलंय। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, या सगळ्या संदर्भात आता निवडणूक आयोगानं कशी पावलं उचललीत आणि त्यामुळे लाडक्या बहिणींचा हा हप्ता निवडणुकीच्या आधी दिला जाणार नाही असा निर्णय होऊ शकतो का? अगदी आपण पाहतोय की काँग्रेसने याच्यावरती जो आहे तो आक्षेप घेतलेला आहे की लाडक्या बहिणींचा डिसेंबर आणि जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो 14 तारखेला दिला जाणार आहे। त्यासाठी 3,000 रुपये सरकार देणार आहे। मात्र कुठेतरी जो आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारचं जे आहे ते काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर यांनी आयोगाला पत्र लिहून दावा केला आहे। त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र लिहिलेलं आहे की खरंच अशा प्रकारची काही तुमची तयारी आहे का? जर असेल तर 11 वाजेपर्यंत खुलासा करावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती राज्य निवडणूक आयोगाने केलेली आहे। त्यामुळे आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं राहील, कारण निवडणुकीच्या आदल्या दिवशी अशा प्रकारचा शासकीय लाभ देणं हा जो आहे तो आचारसंहितेचा भंग होऊ शकतो। एक प्रकारचं जे आहे ते महिलांना यावरती जे आहे ते आमिष दिलं जाऊ शकतं अशा प्रकारचं जे आहे ती आरोप काँग्रेसने केला आहे। त्यावर जर राज्य सरकार हो किंवा नाही म्हणतं यावरती अवलंबून असणार आहे। जर हप्ता देणार असेल तर 14 तारखेलाच का अशी सुद्धा विचारणा राज्य निवडणूक आयोग करू शकतो। त्यामुळे आता राज्य सरकारची काय भूमिका आहे आणि त्यावरती राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं राहील। नक्कीच, आणि या संदर्भात 11 वाजेपर्यंत स्पष्टता येऊ शकते। राजू, अपडेट जाणून घेत राहू। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर महायुतीच्या उमेदवारांच्या